नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये UEE चा जो इल्युमिनेशन फर्स्ट चॅप्टर आहे, युनिट आहे 8 मार्क्स साठी, त्याच्यामध्ये स्टार्ट केलं होतं आणि काही डेफिनेशन्स पाहिले होते, काही फॅक्टर पाहिले होते. आज आपण जो टॉपिक आहे लॉज ऑफ इल्युमिनेशन तो पाहणार आहे. आता त्याच्यामध्ये दोन लॉज आहे, एक आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणि दुसरा आहे तो लॅम्बर्ट कोसाइन लॉ. आता फर्स्ट जो लॉ आहे आपण तो स्टडी करूया. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इनव्हर्स स्क्वेअर लॉ, त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये फर्स्ट स्टेटमेंट त्याचं पहा, इंटेन्सिटी ऑफ illumination produced by a point source is inversely proportional to the square of distance from the source. पुन्हा एकदा बघा, intensity of illumination produced by a point source is inversely proportional to the square of distance from the source. तर ते बिलो तुम्हाला एक फिगर दिसेल, त्याचं मिनिंग काय आहे ते स्क्वेअर आपण बघूया. इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन ऍट पॉइंट सोर्स, समजा आपण इथं पॉइंट सोर्स घेतला, ठीक आहे. आता हा जो पॉइंट सोर्स इथं घेतलाय, इथे एक लॅम्प आहे असं कन्सिडर करा. त्या लॅम्प पासून काही इल्युमिनेशन, आता सरफेस, या ठिकाणी एक सरफेस आहे, या ठिकाणी एक सरफेस आहे आणि या ठिकाणी एक सरफेस आहे, ठीक आहे. आता फर्स्ट जे डिस्टन्स आहे तुम्ही इथं इंडिकेट करू शकता, डी ने इंडिकेट केलेले. दुसरं जे डिस्टन्स आहे ते 2D आहे आणि तिसऱ्या सरफेसचं जे डिस्टन्स आहे ते 3 × D आहे. तर ऍज पर आवर लॉ, ही इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन, ठीक आहे, प्रोड्यूस बाय ए पॉइंट सोर्स. पॉइंट सोर्स काय आहे, तर हा लॅम्प आहे, ठीक आहे. प्रोड्यूस बाय पॉइंट सोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, आपण इंटेन्सिटी कॅपिटल ई घेऊया, ठीक आहे. तर ही जी इंटेन्सिटी आहे ही इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. म्हणजे 1/2 आलं. फर्स्ट सरफेस जो आहे, जिचा डिस्टन्स, समजा हा फर्स्ट सरफेस आहे, तर डिस्टन्स आहे डी, ठीक आहे. तुम्ही इथं इंडिकेट केलेला आहे स्मॉल डी. तर ऍज पर लॉ, प्रोड्यूस बाय पॉइंट सोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. डिस्टन्स किती, ती आहे डी, ठीक आहे, याचा स्क्वेअर, ही झाली इंटेन्सिटी. आणि या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, जसं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल. आता दुसऱ्या पॉइंट जर घेतलं तर या ठिकाणी डिस्टन्स आहे आपलं 2D, म्हणजे त्याचं त्या सरफेस जे इंटेन्सिटी असणार आहे ते 2 × D आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार, ठीक आहे. दुसरं जे डिस्टन्स आहे या पॉइंट जर घेतलं आपण तर हे असणार आहे 3 × D, म्हणजे या ठिकाणी 3 जो पॉइंट आहे, तिसरा जर 3 × D एवढी त्याची इंटेन्सिटी येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जसं जसं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल, म्हणजे सोर्स पासून त्या सरफेसचं, तर त्या ठिकाणी काय होणार, इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार, ठीक आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जर घेतला तर एरिया वाढतोय, सरफेस एरिया वाढतोय इल्युमिनेशनचा, परंतु जे इंटेन्सिटी आहे ती काय होते, कमी कमी होत जाते. का, तर या ठिकाणी काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जसं तुमचं डिस्टन्स इन्क्रीज होईल, ठीक आहे, जसं डिस्टन्स इन्क्रीज होईल तसं काय होईल, इल्युमिनेशन जे आहे ते काय होणार आहे, तुमचं डिक्रीज होणार. इंटेन्सिटी काय होणार, तुमची इल्युमिनेशनची डिक्रीज होणार. ऍज डिस्टन्स इन्क्रीजेस इल्युमिनेशन डिक्रीजेस. सेम कन्सेप्ट तुम्ही जो आहे तो लॅम्प बद्दल घेऊ शकता, की तुम्ही एखाद्या लॅम्पच्या जर एकदम जवळ उभे, त्या ठिकाणी इंटेन्सिटी जास्त असणार, सरफेस एरिया मात्र कमी असणार आहे. जसं जसं तुम्ही लॅम्प पासून दूर जाताल तशी तशी ती जी काय होणार आहे, इंटेन्सिटी काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. मात्र त्या लॅम्प पासून जे रेज निघणार आहेत ते जास्त एरियामध्ये काय होणार आहेत, फॉल होणार आहे, ठीक आहे. पण मात्र इंटेन्सिटी त्या ठिकाणी कमी असणार. हा आहे आपला फर्स्ट लॉ, दॅट इज इनव्हर्स स्क्वेअर लॉ. दॅट इज लॉ स्टेट दॅट intensity of illumination produced by a point source is inversely proportional to the square of the distance from the source, ठीक आहे. हा फर्स्ट लॉ आहे, त्याचा फॉर्म्युला पण इथं दिलेला आहे, ठीक आहे. ई म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड डी मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉइंट सोर्स अँड सरफेस, ठीक. त्याच्यानंतर सेकंड लॉ जो आहे तो आहे आपला लॅम्बर्ट कोसाइन लॉ, ठीक आहे. हा आपला सेकंड लॉ आहे. त्याच्यामध्ये त्याचं स्टेटमेंट बघूया आपण सुरुवातीला, ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस लॉ, इथं तुम्ही स्टेटमेंट त्याचं बघू शकता. अकॉर्डिंग टू दिस लॉ, illumination at any point on surface is proportional to the cosine of angle between a normal at that point and direction of luminous flux. आता या ठिकाणी काय म्हटलंय, इल्युमिनेशन
आधी इंटेन्सिटी होती, आता इल्युमिनेशन फाइंड आउट करायचे. तुम्ही इथं बघू शकता, हे जे आहे ते इल्युमिनेशन आहे, ई थिटा म्हटलेलं आहे, कोसाइन लॉ ई थिटा. इल्युमिनेशन at any point on surface is proportional to the cosine of angle between. Cosine of angle between कशातला, normal at that point and direction of illumination. आता इथं डायरेक्शन ऑफ इल्युमिनेशन ऑफ लक्स. ठीक आहे, हे जे आहे तिथं यल आहे लक्स. तर त्या दोन्हींमधला अँगल असणार आहे. ठीक आहे, आता हा जो अँगल आहे तो बघा कसा लॉ वर्क होतो. आता या ठिकाणी बघा सरफेस आहे, ठीक आहे, किंवा सरफेस वरती एक पॉइंट आहे असं कन्सिडर करा, हा पॉइंट आहे. ठीक आहे, तर ह्या पॉइंट वरती किती अँगलनी आपला लाईट सोर्स पासून हे होतोय. आता या पॉइंटला जर आपण नॉर्मल घेतली, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे, समजा या पॉइंटला एक नॉर्मल ड्रॉ केली मी, तर अशी एक नॉर्मल असणार आहे, ही एक नॉर्मल झाली. आता आपल्याला इल्युमिनेशन कसं ऍज पर दिस लॉ भेटणार आहे, इल्युमिनेशन ऍट एनी पॉइंट ऑन सरफेस ऑफ surface is proportional to the cosine of angle between normal at that point. ठीक आहे, ही आहे आपली नॉर्मल. मी इथं कॅपिटल एन इंडिकेट करतो, दिस इज नॉर्मल. ठीक आहे, ही आहे नॉर्मल, हा आपला पॉइंट पी. ठीक आहे, हा आहे आपला पॉइंट पी ने इंडिकेट केलेला आहे, नॉर्मल इंडिकेट केलेले आहे. ठीक आहे, आता ह्या ऍज पर दिस लॉ illumination at any point surface is proportional to the cosine of angle between normal at that point and direction of illumination lux or direction of lux. आता या ठिकाणी बघा, इथं एक वेगवेगळे लॅम्प घेतलेले आहेत. समजा हे 1 आहे, इथं 2 आहे, हा 3 नंबरचा आहे, त्याच्यानंतर हा जो आहे तो 4 नंबरचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट पॉइंटला जर बघितलं, समजा या लॅम्प पासून एक सोर्स लाईट सोर्स निघलेला आहे. ठीक आहे, ते एरो इंडिकेट केलेला आहे, आणि हा जो लाईट रेज आहे तो काय होते, फॉल होते सरफेस वर. ठीक आहे, या सरफेस वरती फॉल झालेला आहे. आता या सरफेस वरती फॉल झाल्यानंतर या दोन्हींमधला अँगल किती असणार आहे, तर तो आहे आपला 0 डिग्री. इथे इंडिकेट केलेला आहे बघा, नॉर्मल आणि लाईट सोर्स लॅम्प पासून जो आपला सोर्स निघणार आहे फर्स्ट पोझिशन पासून, नॉर्मल आणि लॅम्प सोर्स मधला अँगल 0 आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं बघू शकता, कॉस 0 ची इथं जर व्हॅल्यू टाकली, कॉस 0 म्हणजे काय असणार आहे, आपला 1 असणार आहे, आणि ई मीन्स इंटेन्सिटी ऑफ दॅट इल्युमिनेशन. ठीक आहे, तर ई थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, आपली ई ची व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम जे इल्युमिनेशन आहे ऍज पर दिस लॉ, मॅक्सिमम जे इल्युमिनेशन आहे ते ज्यावेळेस अँगल 0 असणार आहे नॉर्मल आणि लॅम्प सोर्स मधला, म्हणजे साधारण सरफेसच्या बरोबर वरती जर लॅम्प असेल, ठीक आहे, एखादं बुक टेबल वरती तुम्ही ठेवलंय, टेबल लॅम्प बघा, तर त्या टेबल लॅम्प पासून एकदम तो टेबल लॅम्प त्या बुकच्या एकदम वरती असेल, ठीक आहे, परपेंडिक्युलर असेल त्या बुकला, तर त्या ठिकाणी इल्युमिनेशन खूप जास्त पडणार आहे. ठीक आहे, आणि तोच लॅम्प जर थोडासा टिल्ट केला, अँगल चेंज केला, आता इथला तुम्ही बघा, या 2 पोझिशन पासून एक लॅम्प सोर्स जर हे होत असेल, ठीक आहे, सेकंड पोझिशन बघू आपण, या इथून एक लाईट काय होते, याच्यावरती फॉल होते सरफेस वरती. आता या दोन्हींमधला जर अँगल आपण बघितला, तर तो किती आहे, 30 डिग्री आहे. इथे इंडिकेट केलेला तुम्हाला दिसेल 30 डिग्री आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय होतंय, कॉस 30 ची व्हॅल्यू, ठीक आहे, तर ती डिक्रीज होते. कॉस 0 मॅक्सिमम 1 व्हॅल्यू असते, 30 जसा अँगल चेंज होत आहे तशी व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत होते, आणि कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. त्यामुळे कॉस 30 ची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 आहे. त्याच्यामुळे काय होते, इल्युमिनेशन त्या पॉइंट पासून सरफेस वरती जे फॉल होते ते डिक्रीज होत जाते, आणि ते समजा इथं 100% इल्युमिनेशन भेटत असेल आपल्याला, तर तेच इल्युमिनेशन इथं काय होते, 87% भेटतंय. ठीक आहे, परत नेक्स्ट केस मध्ये जर आपण अँगल चेंज केला, ह्या केस मध्ये बघा 60 डिग्रीचा अँगल घेतलेला आहे 3 पोझिशनला. समजा इथला जो अँगल आपण तो 60 डिग्री घेतला, तर त्या ठिकाणी परत इल्युमिनेशन काय होतंय, 50% रिड्यूस होतंय. ठीक आहे, नंतर 4th पोझिशनला जर घेतला, म्हणजे एकदम 85% अँगल नॉर्मल मधला आणि लॅम्प सोर्स मधला. ठीक आहे, ठीक आहे, हा जो अँगल आहे तो आपला समजा 85 डिग्री आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी इल्युमिनेशन लेवल किती, एकदम कमी 9% असणार. हेच आपण जर
उदाहरण जनरल आपल्या लाईफ मधलं बघितलं तर आपलं जे सूर्य आणि पृथ्वी आहे, ठीक आहे, मॉर्निंगला एकदम जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, एकदम जास्त असणार आहे, 85%, 90%, ठीक आहे. तर त्यावेळेस तिथलं इल्युमिनेशन एकदम काय असणार आहे, काय कमी असणार आहे, इंटेन्सिटी त्याची कमी असणार आहे. त्यामुळे आपण तो सूर्य डोळ्यांनी बघू शकतो मॉर्निंगला. आता तेच मॉर्निंग टू आफ्टरनून गेलो आपण, ठीक आहे, म्हणजे मॉर्निंग पासून आपण आफ्टरनून कडे डायव्हर्ट झालो. समजा इथं आफ्टरनून आहे, ठीक आहे, तर आफ्टरनून कडे जर गेलो तर त्या ठिकाणी एकदम 12 वाजता किंवा असा 1 वाजता बघितलं तर तो सूर्य एकदम असा खूप जास्त प्रकाश देत असतो आपल्याला, आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघूच शकत नाही, ठीक आहे. तर खूप जास्त इंटेन्सिटी असते सरफेस म्हणजे आपण सरफेस वरती जो पॉइंट आहे तो आपण आहे, ठीक आहे. तर आपल्या जे सनलाइट फॉल होते आपल्यावरती खूप जास्त इंटेन्सिटीने फॉल होते. आणि तीच परत इव्हिनिंगला जर बघितलं, ठीक आहे, ही इव्हिनिंग आहे, इव्हिनिंगला जर पाहिलं तर ह्या पॉइंट त्या सोर्स पासून निघलेली लाईट काय असणार आहे, परत अँगल खूप जास्त असणार आहे, ती इंटेन्सिटी त्या ठिकाणी कमी झालेली असते. आणि परत इव्हिनिंगला 5 वाजता 6 वाजता जर बघितलं तर खूप कमी लाईट आपल्या सरफेस वरती किंवा आपण सरफेस पॉइंट जर कन्सिडर केलं तर खूप कमी लाईट काय होते, फॉल होत असते. तर या ठिकाणी काय असं ऍज पर दिस लॉ काय सांगितलं जातं की जेवढा जास्त अँगल असेल तेवढी जास्त इंटेन्सिटी काय होणार त्या लाईट वरती किंवा त्या ह्याच्यावरती फॉल होणार आहे, ठीक आहे. तर हे हा जे हे जे दोन लॉ आहेत, इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणि लॅम्बर्ट कोसाइन लॉ, त्याचं स्टेटमेंट माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू.